लोकल नंतर आता मोनोरेलचाही खोळंबा झालेला आहे, कारण चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल थांबलेली आहे। पूर्ण ट्रेन मोनोरेल मधील एसी बंद पडल्यानं ही रेल आता थांबवण्यात आली आहे। आपण थेट जाऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, एसी बंद पडला त्यामुळे मोनोचा खोळंबा झालेला आहे, काय सद्यस्थिती आहे? गिरीश, सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत होता, त्याचा फटका सर्वच प्रवासी बसलेला आहे, रेल्वेला बसलेला आहे आणि आता मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी चेंबूर ते भक्ती पार्क या दरम्यान मोनोरेलला जो फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। चाकरमानी दिवसभरातून घरी जात आहेत आणि आता मोनोरेलमध्ये जो बिघाड झाला आहे त्यामुळे कुठेतरी ही जी मोनोरेल आहे ती चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान जी आहे ते अडकलेली आहे आणि मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी जे आहेत तर ते आता हतबल झालेले आहेत, कारण मोनोरेल ही पूर्णपणे बंद असते आणि आतमध्ये एसी चालू असते, पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आतमध्ये एसी देखील बंद झालेले आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे जे आहेत ते पूर्णपणे हाल झालेले आहेत। आता सध्या त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी तिकडे अग्निशमन दल असेल किंवा पोलीस असेल त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वतरी प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सगळे करत आहेत। मात्र मोनोरेल आता परत कधी सुरू होईल हे पाहण्याचं महत्त्व ठरणार आहे, कारण 10 ते 15 मिनिटं झाले मोनोरेल जी आहे ती भक्ती पार्क आणि चेंबूर दरम्यान अडकून पडलेले आहे आणि रांगेत ज्या मोनोरेल आहेत ते लागले की आपण दृश्य बघतोय की मोनोरेलच्या आतमधले आहेत सर्व प्रवासी जे आहेत त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होत आहे, कारण तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मोनोरेल जी आहे ती थांबलेली आहे। एसी आतमधला बंद झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे। गिरीश, सूरज, प्रवासी मोनोरेलच्या बाहेर देखील पडू शकत नाही, ट्रॅकवर देखील येऊ शकत नाही, अशा वेळेला रेल्वे प्रशासनाकडून काय दुसरी मोनोरेल तिथे येणार आहे का, काही तंत्रज्ञ तिथे येणार आहेत का? अद्याप तरी अशी अधिकृत कोणतीही माहिती मोनोरेल प्रशासनाकडून देण्यात आलेली नाहीये। मात्र पोलीस आणि अग्निशमन अधिकारी जे असतील ते त्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलीस संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे की कशा पद्धतीने मोनोरेल पुन्हा सुरू करता येईल, जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल। मोनोरेलचे अधिकारी देखील त्या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवण्यात, मात्र जे प्रवासी आहेत ते मोनोरेल मधून बाहेर येऊ शकत नाहीत, त्यामुळे सर्वतरी प्रयत्न नक्की सूरज, आणि आता प्रवाशांची कधी तिथून सुटका होणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पुलाच्या खाली अग्निशमन दलाची गाडी देखील, जवान देखील आलेले आहेत, पोलीस देखील आलेले आहेत। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। आणि ट्रेन पूर्ण वन साइड झालेली आहे। मुंबईकरांचे हाल होत आहेत। लोकल नंतर मोनोरेलचाही कसा खोळंबा झालेला ते आपण बघतोय। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनोरेल थांबलेली आहे, काही तांत्रिक बिघाड झालेला आहे, मात्र एसी बंद असल्यामुळे प्रवासी घामाघूम झाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।